नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे शिमग्यासाठी आलो आहे मी गावी। तर आपल्या कोकणात गावी कसा शिमगा होळी, मोठी होळी कशी साजरी केली जाते हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इकडे होळीची तयारी चालली, म्हणजे शीत आणायच्या आधी जी होळीची तयारी करायला लागते इकडे होळीची तयारी आपली चालली आहे। आणि इकडे आता आम्ही आलोय शीत आणायला। शीत म्हणजे होळीसाठी जे झाड वापरतो ते आणायसाठी आम्ही इकडे आलोय। तर इकडे अशा प्रकारे आपलं आता शीत तोडून झालेलं आहे। तर इथून आपल्या होळीपर्यंत आता वाजत गाजत नाचवत असा हा शीत घेऊन जाणार।
तर अशा प्रकारे वाजत वाजून आपण आपला जो होळीचा शीत आहे तो आपण आपल्या होळीवर घेऊन आलेलो आहे. आता इथे आपण होळी सजवणार आहोत. होळीला सजवण्यासाठी आणलेलं तर त्याने आपण होळी आता सजवणार आहोत. तर मित्रांनो आणि अशा प्रकारे इथे आपली होळी आता सजवून झालेली आहे बहुतेक तरी. तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता होळी लावायची वेळ झाली. तर होळी लावायच्या आधी कोकणाची परंपरा आहे की होळीभोवती फाग बोलला जातो. तर आता हा फाग बोलला जातो आहे आणि जेव्हा फाग पूर्ण होईल बोलून तेव्हा होळीला नैवेद्य दाखवून होळी लावली जाते. खाली वाजून फाटा पुरा पालकी मंगाई बस पालकी कर्मकरी बस पालकी कुलदेव बस पालकी कुलदेव बस पालकी कुलदेव बस पालकी केशवन बस पालकी केशवन बस पालकी केशवन बस पालकी कुंदलकरी बस पालकी कुंदलकरी बस पालकी साखरकरी बस पालकी साखरकरी बस पालकी कालकाई बस पालकी कालकाई बस पालकी सर्वदेव बस पालकी सर्वदेव बस
काली एका मदतीची काळी डोली पिल्या 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 सांग सांगा पारदी कोरवना गेली सांग सांगा पारदी कोणवना गेली सांग सांगा पारदी कोरवना गेली सांगा पारदी कोणवना गेली हात पाणी पियाली ओ हेतवना गेली हात पाणी पियाली ओ हेतवना गेली आणि ते आपलं होळी भोवती फाग बोलून झालेलं आहे. तर आता होळी लावायची आपली टायमिंग झाली. इकडे बघतो होळी आपण कधी डायरेक्ट लायटर किंवा माचीसने नाही लावत, तर निकारे जे असतात ते निकाऱ्यांनाच हे करून पेटून आवाज पेटून त्याच्याने आपण होळी लावतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपली होळी लागलेली आहे. झपकन केला रे तू. तर मित्रांनो, वाडी जी आपण होळी लावतो त्याचसोबत दुसरी एक होळी असते ती म्हणजे गावाची होळी, जी देवळाजवळ पेटवली जाते. तर ही गावाजवळची होळी आहे. तिथे पण अशीच आपण जो होळी आहे ती लावली जाते. तिकडून लाइटिंग आईकडून मला ऑनलाईन चालला होता.
आज आणि ही आपली जी देवळाजवळची होळी आहे तिथे एक अशी परंपरा आहे जी नवविवाहित दाम्पत्य ज्यांचं नुकतंच लग्न झालं ते या होळीमध्ये नारळ टाकतात शिमग्याच्या दिवशी. मित्रांनो, आपल्या कोकणात एक परंपरा आहे जी की बावला बावलीचं लग्न, म्हणजे ज्या दिवशी होळी असते त्या दिवशी असं मनोरंजन किंवा काय असं बावला बावलीचं लग्न आहे ते लावलं जातं.
तर मित्रांनो, तुम्हाला हा शिमग्याचा व्हिडिओ, बावला बावलीचं लग्न, नंतर होळी कशी आणतात, कशी लावतात, कशी सजवली जाते, ते संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये जे मी दाखवलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.